महानगरपालिका निवडणूकची लगबग खरं तर सुरू झालेली आहे. परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय स्थिती असणार आहे आणि निवडणूक कशा प्रकारे सामोरं जाणार याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे महानगर जिल्हा अध्यक्ष गंगाप्रसाद आनेराव आहेत. आनेराव, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा भाग क्रमांक 2 महानगरपालिका निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. शिवसेनेची काय तयारी? परभणी विधानसभा आणि गंगाखेड विधानसभा ह्या दोन विधानसभा माझ्याकडे आहेत. परभणी विधानसभेमध्ये 70% भाग हा महापालिकेत येतो. शिवसेना हा परभणी जिल्हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि नेहमी परभणी विधानसभेमध्ये 1990 पासनं आणि 1989 परभणी जिल्ह्याचा खासदार आणि आमदार नेहमी शिवसेनेचे राहिलेत. आणि तुम्हाला होऊ घातलेल्या उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं जे सामाजिक बांधील 80% समाजकारण 20% राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केली, त्या समाजसेवेतून तुम्हाला महापालिकेत दिसून येईल की उद्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल सत्ताधारी असेल. मग तुम्ही म्हणतात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, भाजपचे जिल्हा प्रमुख तर म्हणतात शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळलाय पूर्णपणे. नाही नाही नाही, आता तुम्ही बरं झालं ते विषय काढला. जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश भुमरेजी, ते फार स्टंटबाज जिल्हाध्यक्ष आहे. कारण त्यांच्या आयुष्यातले ते 7-8 वर्षामध्ये त्यांनी 2-4 पक्ष बदललेत आणि त्यांना इव्हेंट करायचा नाद आहे. त्यांना असं वाटतं की काही महाराष्ट्रात बोलू जे प्रवक्ते मोठे झालेत, त्याच्यात ते पडळकर असतील, जे अनेक लोक आहेत, त्यांना स्वतःच्याच गाडीवर दगड मारून घ्यायची सवय, एखाद्या मोठ्या माणसाला काहीतरी त्यांच्याबद्दल लूज टॉकिंग करायची आणि प्रसिद्ध व्हायचं. आता आम्हाला काल परवा कळालं की या जिल्ह्यामध्ये आमच्या ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत भगिनी, त्यांच्या जे भाजपचं जे आज चालू आहे या जिल्ह्यामध्ये लक्ष्मी अस्त्र, आणि आमच्या खासदार साहेबांनी जी वस्तुस्थिती मांडली, ज्या नगरपालिकेच्या 7 निवडणुका झाल्या, 7 नगर परिषदा होत्या, त्या 7 पैकी या देशात राज्यात भाजपची सत्ता आहे, त्या भाजपला फक्त 3 नगराध्यक्षाचे उमेदवार मिळाले. म्हणजे भाजपची किती वाईट परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीवर खासदार साहेबांनी वस्तुस्थिती मांडली. तर हे महाशय जिल्हाध्यक्ष पक्षाचं काम न करता एखादा पेड जिल्हाध्यक्ष जसा असेल तसं बोर्डीकर साहेबाचं काम करतात आणि ह्या जिल्हाध्यक्षाला जी त्याच्या याला शोभत नाही. तुम्हाला मी महत्त्वाची माहिती सांगतो. मी ज्या सर्कलमधून येतो, पिंगळी जिल्हा परिषदमधून सुरेशजी भुमरे 2017 निवडणूक लढले होते. 100 मतामुळे त्यांचं डिपॉझिट वाचलेलं आहे. ते काल परवा माझ्यासोबत बाजार समितीला आमच्या आले, 5 मतांना निवडून आले साहेब. त्यांना आयुष्यात कधी स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात घेता आली नाही. आणि त्यांनी काल परवा मी ऐकलं की ते म्हणले की मी पाहिजे होतो 2024ला उमेदवार आहे. मला भुमरेजी तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही देशात राज्यात ज्यांची सत्ता आहे, विश्वगुरू तुमच्या याचे पंतप्रधान आहेत, तुम्ही स्वतःच्या जीवावर एखादी जिल्हा परिषद लढून बघा. जिल्हा परिषदला तुमच्या अंगावर गुलाल पडू द्या, तुमची आम्ही पाठ थोपतो. फक्त स्टंटबाजी करायची, मोठमोठ्यानं बोलायचं, मोठ्या माणसाला काहीतरी वाईट बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, हे सुरेश भुमरेचा धंदा आहे. शिवसेना महानगरपालिका निवडणूक सोबळावर लढेल का आघाडी का महायुती सोबत, महाविकास आघाडी सोबत जाईल? आम्ही महाविकास आघाडी सोबत आमची इच्छा आहे लढायची. कारण आम्हाला वरून सुद्धा सूचना आहेत की स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी सोबत होईल तितकं तुम्ही जुळून घ्या. आमची सुद्धा इच्छा आहे की काँग्रेस सोबत, आमची राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत मिळून करायची इच्छा आहे. पण आले तर सोबत, नाही आले तर त्यांच्याशिवाय आम्ही मशालीच्या जीवावर या परभणी महापालिकेत चांगलं यश मिळून शिवसेनेचा महापौर करून दाखवतो. येणारा महानगरपालिका निवडणुकीत झाली तर महाविकास आघाडी, नाही तर सोबळावर पूर्ण ताकदीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महापालिका निवडणूक लढवणार आहे. तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भुमरे यांना देखील यावेळी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.